आहे छानसं मटण. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळसुद्धा झालेली आहे आणि त्यासोबत सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. आणि आज थोडंसं म्हणजे शेजारच्या घरातला सुपारीचा कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमासाठी जायचं आहे आणि सकाळचं टायमिंग आहे. तर आता त्यामुळे आज काही स्वयंपाक वगैरे नव्हता, नाश्ता फक्त केला. त्यात सकाळीच पाहुणे आले होते, मग ते पाहुण्यांबरोबरच नाश्ता वगैरे झालेला आहे. आणि आता मी आवरलेला आहे, थोडीशी गडबड आहे, तर आता निघतो आहोत हॉलवर कार्यक्रम आहे त्यामुळे. तर मग चला सुपारीचा कार्यक्रम आपण पाहूयात आणि मग तिथून पुढे आपल्या दिवसभराच्या घडामोडी. चला तर निघते आहे सुपारीसाठी. सुपारी पाहुणे नाही का आम्ही, मामाच फोडतात. मुलाची बाबा नाहीये तशी दिसत. थोडी सुपारी घे. जेवण लावले का संपत्ती आहे का तुमची? हाँ परफेक्ट. आम्ही पण हजेरी लावली बरं का.
फ्रेंड्स, आत्ताच आली आहे मी सुपारीच्या कार्यक्रमावरून आणि जेवण वगैरे केलं तिथेच आणि तिथून मग आता आलो आहोत घरी. रिंग सेरेमनी होती, फक्त साखरपुडा नंतर आहे लग्नाच्या टायमिंगला आणि लग्न दिवाळीत आहे. तर अशा प्रकारे आज हा जो सुपारीचा कार्यक्रम होता स्वप्नालीचा तर तो झालेला आहे. म्हणजे त्यांचा अजून कार्यक्रम तिथे चालू आहे, आम्ही मात्र आलो आहोत घरी. आणि हा बघा आपला स्नो बाहेर होता गाडीखाली, बघतो बघा कसं लगेच स्नो म्हटलं की. आणि मी दरवाजा उघडला की लगेच आला आहे आणि इथे येऊन झोपला फरशीवर. त्याला असं थंड पाहिजे एकदम, असं नाही का. आपण बाहेर झाड जर भिजवली तर त्या झाडांमध्ये जाऊन बसतो, ओल्या मातीमध्ये जाऊन बसतो. शेवटी त्यांनाही गारवा हवाच असतो नाही का. आणि गरमी खूप जाणवायला लागली, खूप म्हणजे खूपच गरम होतं आहे, दिवसाचं गरम होतं आहे आणि संध्याकाळची थंडी वाजते. तर असं हे वातावरण आहे आणि आता होळी पण आलेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं असंच राहणार आहे. तर असो, चला मी थोडंसं फ्रेश होते आणि मग नंतर पुन्हा गप्पा मारूयात. मंडळी, छान अशी संध्याकाळ झाली आहे. चैतन्य एवढा टेबल उचलून आतमध्ये ठेव रे. आणि मस्त पाणी बिनी मारून झालेलं आहे, अंगणात पाणी मारलेलं आहे, झाडांना पाणी घातलेलं आहे, घरातला सगळा केरकचरा झालेला आहे, चहा पण झालेला आहे आणि आता वेळ झाली आहे स्वयंपाकाची. आज खास पाहुणे येणार आहेत आमचे जावई म्हणजेच अजिंक्य, आणि त्यांच्यासाठी खास मेजवानीचा बेत आहे. तर आता त्या तयारीला लागायचं आहे. तर चला, वेळ न घालवता सुरुवात करते स्वयंपाकाला. आणि आजचा मेनू काय आहे ते आपण पुढे हळूहळू पाहूयात, कारण मेनूचं जे मटेरियल आहे तर ते अजून येत आहे. ते आल्यानंतर मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते, मी तुम्हाला सांगते की आजचा मेनू काय आहे ते. मंडळी, चला, घाई गडबडीमध्ये माझा व्हिडिओ करायचा राहून गेला आणि तुम्हाला दाखवायचं राहून गेलं मी आज काय मेनू बनवलेला आहे. आणि पाहुणे पण आले आहे, स्वयंपाक झालेला आहे आणि म्हणजे थोडा वेळ झालेला आहे. तर ते कशामुळे तर ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर चला आधी मेनू बघूयात काय आहे ते. तर मेनू आहे छानसं मटण, रिचार्जच नाही मारला. तर मंडळी, छान असं जेवण झालेलं आहे आणि म्हटलं तर चला थोडा वेळ छान असं हवेशीर बसावं. पण थंडी वाजते, संध्याकाळची वेळ झाली की थंडी वाजायला सुरुवात होते. तर असं जेवण वगैरे झालेलं आहे. पाहुणे आहेत आणि पाहुणे कोण आहेत तुम्ही पाहिलंच आहेत, जावई आहेत आपले अजिंक्य. आणि आता जेवण वगैरे आवरलेलं आहे आणि म्हटलं चला मगाशी जो विषय आपला अर्धवट राहिला तो म्हटलं तुमच्यासोबत पूर्ण करावा. तर तो असा की जेवण वगैरे माझं सगळं बनवून झालं, अगदी सगळं गरम गरम होतं आणि जेवायलाच घ्यायचं होतं. तेवढ्यात म्हणजे आत्ता आपली यात्रा आली आहे धोम पुनर्वसनची 12-13 तारखेला. 12 तारखेला ताजी आणि 13 तारखेला शिळी यात्रा आणि जत्रा. तर असं म्हणजे यात्रा झाल्यानंतर DPL म्हणजे धूम पुनर्वसन लीग असं इथे क्रिकेटचे सामने भरवले जातात. तर तुम्ही दरवर्षी आपल्या चॅनलवर पाहताच आहात. मी लाईव्ह घेते आणि म्हणजे खूप छान पद्धतीने होतं. तर त्याचं आज म्हणजे टीम सिलेक्शन होते आणि त्यामुळे मग अहोंना आणि चैतन्याला यायला लेट झालं, त्यामुळे जेवायलाही लेट झालं आणि जवळजवळ 11 वाजता जेवायला घेतलं आम्ही. स्वयंपाक झालेला 9 वाजता आणि वाट बघत बसलो. अर्ध्या तासात येतो म्हटले हे आणि आले 11 वाजता. मग काय पर्याय नाही, मग जेवण केलं आणि मग म्हटलं चला आता थोडा वेळ म्हणजे तुमच्यासोबत गप्पा माराव्यात. तर असा हा विषय झाला, त्यामुळे मग थोडंसं हे झालं. अहो आलेले आहेत आणि रॉकी आलेला आहे पुढे आणि अहो येतात. तर अशा पद्धतीने मग जो आजचा दिवस आहे तो पूर्ण म्हणजे गेलेला आहे आणि छान दिवस गेला. बाजूचा जो स्वप्नालीचा सुपारीचा कार्यक्रम होता तोही खूप छान पद्धतीने पार पडला. शिवाय पाहुणे हे आपले आले आहेत तर त्यांचंही मग जेवण वगैरे जरी उशीर झाला तरी खूप छान पद्धतीने झालं. आणि आता खरं तर म्हणजे सांगायला होतं आहे पण वाजले आहे 12:15. आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा.
आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा. का झालं का? झोपायचं कळत नाही का? टीम सिलेक्शन झालं का तुमचं? रॉकी आलाय तुमच्या बरोबर. रॉक्या काय रे, बापूने दिला तुला खाऊ? खाल्लाय तरी बसलाय तसाच. त्याला अजून पाहिजे तर परत मला म्हणते चल खाली. तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांब, हाताला कुठे हे करतोच. मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.